इकडे लक्ष द्या. पहिलं इक्वेशन जसंचा तसं याला इक्वेशन 1 मानलं, याला इक्वेशन 2 मानलं. आता इक्वेशन 2 मध्ये काय फॉल्ट आहे? सेम आहेत का दोघंही? नाही. मग सर्वात आधी काय करावं लागेल आपल्याला? दोघांना सेम करावं लागेल. मग आता इथे काय करायचं? सेम करायसाठी मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय, इथे पण कितीने गुणायचं आहे? 5 ने. किती गुणायचं आहे? 5 ने. 5. चला मग 5 मल्टिप्लाय बाय x, 5 गुणेला x अधिक 5 गुणेला 5 गुणेला y बरोबर किती आहे? 4 गुणेला 5. चला 5 गुणेला x 5 25 y, 5 4 20. किती आलं? 5x अधिक 25y बरोबर 20. काय मानू आपण? इक्वेशन 3. काय मानू याला? इक्वेशन 3. इथे याला काय मानलं आपण? इक्वेशन 3. आता काय करावं लागेल आपल्याला? इक्वेशन 1 मोठा आहे का इक्वेशन 3 मोठा आहे? 3 मोठा आहे, कारण 1 काय आहे? -3 आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितले मायनसचा नंबर लहान असतो आणि इथे 3 तसा पण लहान आहे, बरोबर. आता इथे काय करायचं? इक्वेशन 3. मग काय करायचं? सबट्रॅक्ट. लहान पोरगं पण सांगून देईन आता. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. चला सांगा पटापट. 25y मायनस 20 मायनस काय निदा सेम साइन आहे म्हणून मायनस, इथे सुद्धा मायनस, इथे डिफरंट साइन म्हणून प्लस, बरोबर. 5 5 विषय खतम. खेळ खाल्ला. 25 मधून 2 गेले, किती राहिले? 23. 25 मधून 2 गेले, किती राहिले? 23. किती राहिले? 23. 23y 20 आणि 3 किती झाले? 23. आता काय काढावं लागेल? y ची किंमत. 23y = 23. y बरोबर काय मग? 23 डिवाइड बाय, सांगा पटकन y ची किंमत काय? किती आलं? 1. y ची किंमत किती आहे? 1. इथपर्यंत समजलं? जायचं पुढे? जायचं का? बरं. आता काय करावं लागेल? y ची किंमत इक्वेशन 2 मध्ये पुट करावं लागेल, ठेवावं लागेल ना. मग चला पुट y = 1 in इक्वेशन 2. म्हणजे y बरोबर ही किंमत इक्वेशन समीकरण 2 मध्ये ठेवू. हा, मी त्या दिवशी लिहून दिलंय ना मराठीमध्ये, तसं लिहायचं. एकच वाक्य आहे सगळ्या ठिकाणी, एकच तरी वाचते. x अधिक 5y बरोबर किती आहे? 4. चला आता काढू आपण पटपट x ची किंमत. x जसाचा तसा अधिक 5, y ची किंमत काय? 1 आणि 4. x बरोबर 5 आहे का? 5. किती आलं? 5 आहे का? 5. 4 जसेचे तसे, हे 5 इकडे, तिकडे गेल्यानंतर काय होतील? वजा. x बरोबर 4 वजा काय आहे? 5. x बरोबर काय आलं? वजा 1. काय आलं? x आणि y च्या किमती वजा 1 आणि y ची किती होती? 1. समजलं?